खालील सारणीतील पहिल्या स्तंभाशी दुसरा व तिसरा स्तंभ जोडा व नव्याने सारणी तयार करा. स्तंभ 1 मध्ये ऋणत्वरण, धनत्वरण, शून्यत्वरण. स्तंभ 2 मध्ये वस्तूचा वेग स्थिर असतो, वस्तूचा वेग कमी होतो, वस्तूचा वेग वाढतो. आणि स्तंभ 3 मध्ये एक कार सुरुवातीला विरामावस्थेनंतर 50 किलोमीटर प्रति तास वेग 10 सेकंदात गाठते. एक वाहन 25 मीटर पर सेकंद या वेगाने गतिमान आहे. एक वाहन 10 मीटर पर सेकंद वेगाने जाऊन 5 सेकंदात थांबते. आपल्याला माहित आहे ऋणत्वरण म्हणजे काय, तर जेव्हा वस्तूचा वेग कमी होतो त्यावेळी ऋणत्वरण होते. आता पहा वस्तूचा वेग कुठे कमी झालेला आहे या तिन्हीपैकी. तर पहा एक वाहन 10 मीटर पर सेकंद वेगाने जाऊन 5 सेकंदात थांबते म्हणजे वेग कमी झालेला आहे. धनत्वरण वस्तूचा वेग वाढतो. एक कार सुरुवातीला विरामावस्थेनंतर 50 किलोमीटर प्रति तास वेग 10 सेकंदात गाठते. विरामावस्थेनंतर 50 किलोमीटर प्रति तास वेग तिला प्राप्त होतो, म्हणजेच वस्तूचा वेग हा वाढलेला आहे. धनत्वरण. शून्यत्वरण वस्तूचा वेग स्थिर असतो. एक वाहन 25 मीटर पर सेकंद या वेगाने गतिमान आहे. तर सारणी ही अशा प्रकारे तयार होईल. ऋणत्वरण वस्तूचा वेग कमी होतो. एक वाहन 10 मीटर प्रति सेकंद वेगाने जाऊन 5 सेकंदात थांबते. धनत्वरण वस्तूचा वेग वाढतो. एक कार सुरुवातीला विरामावस्थेनंतर 50 किलोमीटर प्रति तास वेग 10 सेकंदात गाठते. शून्यत्वरण वस्तूचा वेग स्थिर असतो. एक वाहन 25 मीटर प्रति सेकंद या वेगाने गतिमान आहे. फरक स्पष्ट करा. अंतर आणि विस्थापन. अंतर तर व्याख्या आपण पहिल्या मुद्द्यामध्ये लिहूया. अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय. तर विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर होय. अंतर ही अदिश राशी आहे, तर विस्थापन ही सदिश राशी आहे. एक समान गती आणि नैक समान गती. तर एक समान गतीमध्ये वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असल्यास तिच्या गतीला एक समान गती म्हणतात. वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असल्यास तिच्या गतीला नैक समान गती म्हणतात. एक समान गतीमध्ये वस्तूची चाल बदलत नाही. नैक समान गतीमध्ये वस्तूची चाल बदलते. सारणी पूर्ण करा. तर इथे दिलेला आहे वेग, इथे त्वरण, इथे टाइम आणि हे गतिविषयक पहिले समीकरण. तर बघा जेव्हा आपल्याला सुरुवातीचा वेग आणि त्वरण आणि टाइम दिलेला आहे, हे आपल्या समीकरणात या सगळ्या व्हॅल्यू घालायच्या. आपल्याला उत्तर 14 मीटर पर सेकंद मध्ये वेग दिलेला आहे, म्हणून उत्तर देखील 14 मीटर पर सेकंद. सेम त्याचप्रमाणे ही दुसरी सारणी. तर इथे कॅल्क्युलेशन दिलेलं आहे, हे 7 आहे बरं का. तर ही तिसरी सारणी दिलेली आहे, त्याच्यासाठीच हे कॅल्क्युलेशन. आता रिकाम्या जागा भरायच्या आहेत. वस्तूच्या गतीच्या सुरुवातीच्या व अंतिम बिंदूमधील कमीत कमी अंतरास विस्थापन म्हणतात. अवत्वरण म्हणजे ऋणत्वरण होय. जेव्हा वस्तू एक समान वर्तुळाकार गतीने
जाते तेव्हा तिचा वेग प्रत्येक बिंदूपाशी बदलतो. टक्कर होताना एकूण संवेग नेहमी अक्षय राहतो. अग्निबाणाचे कार्य न्यूटनच्या तिसऱ्या नियमावर आधारित आहे. शास्त्रीय कारणे लिहायची आहेत. जेव्हा एखादी वस्तू मुक्तपणे जमिनीवर पडते तेव्हा गतीचे त्वरण एकसमान असते. मुक्तपणे खाली पडणाऱ्या वस्तूवर फक्त पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल कार्यरत असते. पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ दिलेल्या वस्तूवर कार्यरत असणारे बल हे बल एकसमान असते. त्यामुळे त्या वस्तूचे त्वरणही एकसमान असते. क्रियाबल व प्रतिक्रियाबल यांचे परिणाम समान व विरुद्ध असल्या तरी ते एकमेकांना निष्प्रभ करत नाहीत. क्रिया व प्रतिक्रिया बल वेगवेगळ्या वस्तूंवर कार्यरत असल्याने त्यांचे परिणाम समान व दिशा परस्पर विरुद्ध असल्या तरी ती बले एकमेकांना निष्प्रभ करीत नाहीत. समान वेग असणाऱ्या चेंडूपैकी क्रिकेटचा चेंडू थांबवण्यापेक्षा टेनिसचा चेंडू थांबवणे सोपे असते. तर आपण पाहिलं आहे वस्तूचा संवेग बरोबर वस्तूचे वस्तुमान गुणिले वस्तूचा वेग. P हा वस्तूचा संवेग. P इज इक्वल टू M इंटू V. वस्तूचे वस्तुमान वस्तूचा वेग. दोन्ही चेंडूंचा वेग समान आहे तरी क्रिकेटच्या वस्तूचे वस्तुमान हे टेनिसच्या चेंडूपेक्षा जास्त आहे. म्हणजे हे वस्तुमान जास्त आहे वेग जरी समान असला तरी. त्याच्यामुळे क्रिकेटच्या चेंडूचा संवेग हा टेनिसच्या चेंडूच्या संवेगाहून अधिक असणार. म्हणून टेनिसचा चेंडू थांबवणे सोपे असते. विराम अवस्थेतील वस्तूची गती एकसमान समजली जाते. एकसमान गतीमध्ये वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतर कापते. विराम अवस्थेतील वस्तूची चाल कायम शून्य असते. म्हणजेच कोणत्याही कालावधीत वस्तूने कापलेले अंतर समान असते. म्हणून विराम अवस्थेतील वस्तूची गती एकसमान समजली जाते. आता उदाहरणे सोडवा. एक वस्तू सुरुवातीच्या 3 सेकंदात 18 मीटर आणि नंतरच्या 3 सेकंदात 22 मीटर व अंतिमच्या 3 सेकंदात 14 मीटर जाते तर सरासरी चाल काढा. तर दिलेली माहिती ती लिहून घ्यायची. इथे T1, T2, T3, S1, S2, S3 आणि चाल म्हणजे कापलेले एकूण अंतर, लागलेला एकूण कालावधी, व्हॅल्यू घालायच्या, उत्तर येईल. प्रश्न पुढचा. एका वस्तूचे वस्तुमान 16 kg असून ती 3 मीटर पर सेकंद त्वरणाने गतिमान आहे. तिच्यावर प्रयुक्त केलेले बल काढा. तेवढेच बल 24 kg वस्तुमानाच्या वस्तूवर प्रयुक्त केल्यास निर्माण होणारे त्वरण किती? तर M दिलेला आहे, A दिलेला आहे. F इज इक्वल टू M इंटू A. F इज इक्वल टू 16 गुणिले 3 48 न्यूटन. तर F आलेला आहे 48 न्यूटन. आता आपल्याला इथे काय काय मिळालंय तर F 48 न्यूटन भेटलाय. M2 24 kg कारण तर आपल्याला काढायचंय काय तर A2. तर व्हॅल्यू पुट केल्यावर A2 येतो 2 मीटर पर सेकंद. बंदुकीच्या एका गोळीचे वस्तुमान 10 ग्रॅम असून ती 1.5 मीटर सेकंद वेगाने 90 ग्रॅम वस्तुमानाच्या जाड लाकडी फळीमध्ये घुसते. सुरुवातीला फळी विराम अवस्थेत असते पण गोळी मारल्यानंतर दोन्ही विशिष्ट वेगाने गतिमान होतात. बंदुकीच्या गोळीसह लाकडी फळीच्या वेगाने गतिमान होते. तो वेग काढा. आपल्याला वेग गोळीचा दिलेला आहे मीटर पर सेकंद मध्ये आणि वस्तुमान दिलेला आहे ग्रॅम मध्ये. ते पहिल्यांदा किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट करूया. किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे त्याला 10⁻³ ने गुणायचं. तर आपल्याला हा U1 म्हणजे काय दिलेला आहे? बंदुकीच्या गोळीचा सुरुवातीचा वेग दिलेला आहे. तर U2 म्हणजे फळीचा सुरुवातीचा वेग. फळी तर विराम अवस्थेत आहे म्हणजे U2 0 मीटर पर सेकंद असणार. संवेग अक्षयतेच्या सिद्धांतानुसार M1U1 प्लस M2U2 इज इक्वल टू M1V1 प्लस M2V2. आता V म्हणजे काय असणार आहे?
V1 जरी घेतला किंवा V2 जरी घेतला तर त्यांनी दिलेलं आहे की गोळी मारल्यानंतर दोन्ही विशिष्ट वेगाने गतिमान होतात, फळी आणि बंदूक. तर आपल्याला फळी आणि बंदूक या दोन्हीचा मिळून एक V2 म्हणजे अंतिम वेग, V1 आणि V2 म्हणजे V हा असा अंतिम वेग घ्यायचा आहे. तर इतर व्हॅल्यू पुटअप केल्या, V दोन्हीसाठी आपण V घेतलेला आहे तो कॉमन काढला. त्याच्यानंतर परत V म्हणजे हे कॅल्क्युलेशन आहे, V म्हणजे 0.15 मीटर पर सेकंद आन्सर येतं. पहिल्या उदाहरणाप्रमाणे सोडवायचंय. तर T1, T2, T3 आणि S1, S2, S3 चाल म्हणजे सरासरी चाल काढली आपण, 2.25 मीटर पर सेकंद आली.